पंजाब हरियाणा शंभू बॉर्डरवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यात। विविध शेतकरी संघटनांनी चलो दिल्ली मोर्चा काढलाय। शेतकरी आंदोलकांची मोठी गर्दी जमा झाली। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यात। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आता आपल्या सोबत आहे। सोमेश, काय घडतंय नेमकं? सध्या जी आपण दृश्य पाहतोय ती शंभू बॉर्डरची आहेत। अंबाला पंजाब वरून जो रस्ता येतो तो ती दिल्लीकडे येत असताना जी बॉर्डर लागते त्या सीमेवर सध्या पोलिसांकडून बंदोबस्त तैनात होता आणि तिथे मोठ्या संख्येने शेतकरी आले। तर 144 कलम हे संपूर्ण दिल्लीमध्ये लागू करण्यात आले आणि त्या पार्श्वभूमीवर लगेच या शेतकरी संघटनांच्या विरोधामध्ये पोलिसांनी आपला बळाचा वापर केलेला आहे आणि त्या ठिकाणी सध्या अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यात। सौम्य लाठीचार्जही होण्याची शक्यता आहे। पोलिसांकडून सर्व प्रकारे प्रयत्न सुरू आहे की हे जे सर्व विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आहेत आणि शेतकरी संघटना आहेत त्या दिल्लीमध्ये येऊ नयेत। राजधानी दिल्लीमध्ये जर ते आले तर पुन्हा एकदा 2020-21 सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी म्हणून या प्रकारचा सर्व बंदोबस्त आणि ही दक्षता बाळगली जाते। पण दुसऱ्या बाजूला त्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची काल बैठक झाली सरकारसोबत। त्या बैठकीमध्ये हमीभावाविषयीच्या कायद्याचा मुद्दा होता। त्यासह एकंदरीतच जो लखीमपूर खेरीला जी दुर्घटना घडली होती त्या दुर्घटनेच्या संदर्भातला एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता। ज्यावेळेस तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांच्या एका मुलावर आरोप करण्यात आले होते की त्यांनी गाडी चढवली एका शेतकरी समूहावरती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्या बाबतीतल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी म्हणून या सर्वांनी पंजाब हरियाणातील विशेषतः हे सगळे शेतकरी आहेत की ज्यांनी ठरवलं की आता दिल्लीकडे जायचंय आणि दिल्लीकडे आपला मोर्चा घेऊन जायचंय आणि म्हणून विविध ट्रॅक्टर्स आणि वेगवेगळ्या वाहनांसह हे सगळे शेतकरी आता दिल्लीकडे येत आहेत। परंतु दिल्लीकडे येत असताना दिल्लीच्या सीमांवर प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय। अश्रुधुराच्या नळकांड्या आहेत, वॉटर टँकर्स आहेत, त्यासह अनेक इमर्जन्सी वाहनांच्या लिफ्टिंगची सुविधा आहे आणि या सगळ्याचा उपयोग करून दिल्लीमध्ये या सर्वांना येऊ देऊ नये यासाठी म्हणून प्रशासन सर्व प्रकारची काळजी घेते आणि त्यात आता शंभू बॉर्डरवर हे शेतकरी पोहोचलेत। शंभू बॉर्डर पासून साधारणपणे एक 70 ते 80 किलोमीटर वरती मुख्य दिल्ली राजधानीची सीमा आहे। तर तिथपर्यंत पोहोचू नयेत यासाठी काळजी घेतली जाते। ठीक आहे सोमेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।